ए विश्वा, विश्वा काय झालं? ए ए तू तू बॅग का भरतोयस? विश्वा काय बोलणार आहेस का? अरे विश्वा काहीतरी बोल. अरे काय झालंय विश्वा? अरे विश्वा, अरे बोल ना काहीतरी. विश्वा, अरे काहीतरी बोलतोय ना मी. अरे जान्हवी काय बोलली ते तरी बोल. नाही बोलली का ती? मला जानूला आनंदात बघायचंय रे. आणि त्यासाठी मला तिच्यापासून लांब जावं लागलं तरी चालेल. मला तिच्याबद्दल काय वाटतं हे तिला नाही कळलं तरी चालेल. विश्वा तू डोक्यावर पडलायस का? काही काय बोलतोयस? बरोबर बोलतोय मी. तिला हॅपी बघण्यासाठी मला तिला कायमचं विसरावं लागलं ना तरी चालेल. तू आणि जानूला विसरणार? बरायस ना तू विश्वा? अरे सांगा रे याला. विश्वा यार नीट काहीतरी सांग यार, आम्हाला समजेल असं डिटेल मध्ये काहीतरी सांग. काहीच कळत नाही विश्वा. मला आई बाबांची आठवण येते आख्या. मला घरी जायचंय रे, आई बाबांना भेटायचंय. कोण लागते आनंदी तुझी? तू काय स्वतःला तिची आई समजते? आणि उगाच आनंदीचा यूज करून आमची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करू नकोस. जानू, आज काय झालं माहितीये? ताई, काय ग? काय झालं? अशी का बसलीस तू? नाही, काही नाही. ताई, मी लग्नाला होकार दिलाय ते तुला नाही आवडलंय का ग? जानू, असं का विचारतेस तू? माझं लग्न मोडलं आणि आता तुझं लग्न होत आहे म्हणून तुला असं वाटतंय? नाही ताई, तसं नाही. तसंच आहे हो ना? अगं जानू, माझं लग्न नाही झालं म्हणून काय झालं? माझ्या नशिबात जे होतं ते झालं. पण आता तुझं लग्न होत आहे, तुझं लग्न होणार, तू छान सेटल होशील म्हणून आई बाबा किती खुश होतील. आणि तुझ्या लग्नाने आपल्या घरातलं सगळं वातावरणच बदलतंय. जानू, तुझं लग्न होणार आहे म्हणून मी खूप खुश आहे. मला खूप आनंद झालाय. आणि अगं, तुझं सगळं कायम चांगलं व्हावं असंच वाटतं मला. ताई, ताई थँक्यू. नाही अगं, नाही काही नाही. मला जरा वाईट स्वप्न पडलं म्हणून. आता आईशी खोटं बोलणार नाही. मला माहिती तुम्हाला किती त्रास झाला तरी तुम्ही मला सांगणार नाही. पण अगं आई आहे ना मी, मला कळणार नाही असं वाटतं तुला? मला माहिती आहे ग, तुला आनंदीची खूप काळजी वाटते. तिला त्रास होतोय याचं वाईट वाटतंय. मलाही वाईट वाटते की मी या बाबतीत तुझी काही मदत नाही करू शकत. पण भावना लक्षात ठेव, देव खूप मोठा असतो, तो पाहत असतो सगळं. आणि तो चांगल्या माणसांना फार काळ दुःखात नाही पाहू शकत. अरे वा, व्यंकी भाऊजी मस्तच. बाई,
कोण म्हणेल आज या मुलीचा साखरपुडा आहे म्हणून? एखादी नवरी असती ना तर तिने सकाळी उठून सगळी तयारी केली असती. पण जानूचं काहीतरी भलतच सुरू आहे म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. ओ नवरीबाई, कळलं का दादा काय सांगतोय ते? नाही, आहोंची वाट बघत तुला इथे बसायचं असेल तर बस, पण आधी तयार तर होऊन घे. नाहीतर काय, नवरा मुलगा दारात आणि तू आपली घरच्याच कपड्यांमध्ये. अरे वा वा, भारीच केलेस तू एकदम. अगं तू काय करतेस? तयारी कर ना, जा. आणि तुझं काय विणा, जा हिला तयार कर पटपट. हो हो, केवढी कामं पडली आहे. चल जानू, चल लवकर, चल चल चल. मस्त विणा, ऐक ना, मला ना चहा. चल चल जानू, हे बघ. अरे तुझे काय? मी चहा मागितलाय, चहा. झेंडूचं फुल नाही, लाव जा तुझं तू. बाहेर वाशिने ना सगळे घरगडीत समजतात, काही किंमत नसते. मानपण नको करायला. लावा नुसतं कामाला लावा. जानवी, जानवी, अग मंगल, जानवी कुठे? आत्ताच विण्याबरोबर आत गेली. अगं एक काम कर, तू हे जरा तिला नेऊन दे पटकन. आई मला चहा हवा होता प्लीज. अगं करते गादी, हे तर दे, किती कामं पडली.